रिॲक्ट जेएस मध्ये आलो, इथे मी करतो सीएमडी. सीएमडी राईट केल्यानंतर मी इथे कमांड टाकतो npm, अरे npm क्रिएट वाईट @लेटेस्ट. काय झालं? लेटेस्ट. आणि इथे मी नाव देतो इथे राऊट डेमो 12. एंटर केलं. अरे ठीक आहे, असं 1 2 असेल म्हणून मी डायरेक्ट 12 देऊन टाकतो. ओके, देन एंटर. लक्ष द्या मी कसं बनवतोय आता. फक्त तुम्हाला एक AI टूल पण सांगतो मी आता. ठीक आहे. ठीक आहे, प्रोजेक्टला कंट्रोल-C एकदा स्क्रीनला क्लिअर करतो. इथे टाकतो CD राऊट डॅश डेमो 12. एंटर केलं. स्क्रीनला मी इथे करतो क्लिअर. कोड पेज डॉट एंटर. VS कोड झालं इथे ओपन. आता मला इथे करायची टेलवाइंड CSS ला कनेक्शन. मग टेलवाइंड CSS कनेक्ट करण्यासाठी मी कुठे आलो? ब्राउझरला. ब्राउझरला मी सर्च करतो आता टेलवाइंड CSS.com. तुम्ही विसरला असता, पण मी नाही विसरलो. कनेक्शन कसं द्यायचं? टेलवाइंड, अरे ठीक आहे, टेलवाइंड CSS अरे .com अशी वेबसाईट आली. गेट स्टार्ट वर क्लिक केलं मी. इथे मला स्टेप दाखवले तिथे फर्स्ट स्टेप. आता फर्स्ट स्टेप काय आहे? npm क्रिएट वाईट ऍप्लिकेशन क्रिएट करा, CD करा. आपण ही स्टेप केली. आता डायरेक्ट आपण जाऊ सेकंड स्टेप कडे. सेकंड स्टेप मध्ये काय केलंय? इन्स्टॉलेशन करा. इन्स्टॉलेशन केलंय का आपण? त्याला इन्स्टॉलेशन करून घेतो. कॉपी केली कमांड, CMD मध्ये आलो, कमांड पेस्ट केली, एंटर केलं. ठीक आहे, एंटर केल्यानंतर आपण जाऊ आता कुठे? स्टेप सेकंड कंप्लीट. स्टेप थर्ड मध्ये काय केलंय की तुमच्या कॉन्फिग फाईल मध्ये ह्या 2 लाईन ऍड करा. फर्स्ट लाईनला कॉपी केलं, VS कोड मध्ये आलो, कॉन्फिग फाईल कुठे? इथे आहे. त्या फाईल मध्ये ती आपल्याला लाईन ऍड करायला सांगितली. तर सपोज मी इथे लाईन ऍड केली. त्यानंतर थर्ड ही एक लाईन काय करा तुम्ही? प्लगिंगच्या आतमध्ये ऍड करा. मग प्लगिंगच्या मध्ये आलो, इथे काय ऑलरेडी प्लगिंगच्या आतमध्ये रिॲक्ट आहे. मग रिॲक्टच्या पुढे मी काय देतो? एक कोमा दिला आणि त्याला टेलवाइंडला इथे पेस्ट केलं. फक्त झालं इथे काम, ते आपलं कम्प्लीट. त्यानंतर इथे आलो वेबसाईट मध्ये, स्टेप थर्ड कम्प्लीट. 4 कडे आलो. 4 मध्ये काय केलंय की तुमची जी CSS फाईल आहे त्या CSS फाईल मध्ये ही लाईन तुम्ही काय करा? ऍड करा. इथे असं राईट केलेलं आहे. ओके, त्याला मी कॉपी करतो. माझ्याकडे 2 CSS फाईल आहेत. एक आहे माझ्याकडे app.css आणि दुसरी इंडेक्स. म्हणून इंडेक्स मध्ये मी जो काही कोड आहे सगळा डिलीट केला आणि ती एक लाईन मी काय केली? तिथे पेस्ट केली. app.css मधला सगळा कोड मी डिलीट केला. ओके, त्यानंतर त्या वेबसाईटला आलो. वेबसाईट मध्ये काय राईट केले? स्टेप 5. स्टेप 5 कडे काय आहे की तुमचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करून घ्या. ओके, प्रोजेक्ट रन करायचा आहे. ठीक आहे, कमांड पेस्ट केली, एंटर केलं, तर आपला प्रोजेक्ट इथे रन झालाय. ठीक आहे, प्रोजेक्ट इथे रन झालाय. तर आपल्याला ह्या प्रकारे काहीतरी आउटपुट दिसतंय. ओके, मग CSS कनेक्ट झाली की नाही ते चेक करण्यासाठी app.css मध्ये आलो, सॉरी JSX मध्ये आलो. ज्यामध्ये जो काही कोड राईट केलेला आहे तो सगळा कोड मी इथे डिलीट केला. अरे ह्याला पण कशाला ठेवायचे इथे पण. आणि ते H1 मध्ये मी राईट करतो डेमो राऊट. ओके, त्यानंतर वरचा जो काय कोड आहे सगळा रिमूव्ह करून टाकतो मी. आणि CSS कनेक्ट झाली की नाही ह्या चेक करण्यासाठी आपण इथे देणार क्लास नेम. क्लास नेम काय असणार? इथे टेक्स्टला कलर द्यायचा. तर काय देणार मी इथे? टेक्स्ट रेड आणि त्याची ऑपेसिटी 500. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर कलर आपला कोणता झाला? इथे रेड झालाय. पक्का झालं एवढं काम? ओके, तर आपल्या वेबसाईट मध्ये आपल्याला 3 पेज बनवायचे. किती पेज बनवायचे? 3. एक होम पेज, सेकंड अबाउट पेज आणि थर्ड कॉन्टॅक्ट पेज. अजून एक बनवू ब्लॉक पेज. मग त्यासाठी मी VS कोड मध्ये आलो, SRC वर क्लिक केलं. इथे आपल्याला 3 बटन दिसतात. तसं मी बटनावर हवर केलं तर इथे न्यू फाईल आणि इथे न्यू फोल्डर. मग मी इथे न्यू फोल्डर बनवतो. त्या फोल्डरला नाव देतो इथे पेजेस. आणि त्या पेजेस फोल्डरच्या आतमध्ये आपले 3 पेज असतात. पहिलं असणार home.js. त्याचा कंपोनंट इथे राईट करतो. जसं की फंक्शन कंपोनंटला नाव काय राहणार? इथे
हो, आणि तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक सिंपल H1 करू आपण, ठीक आहे ना, सध्या तरी H1 करू. H1 केला आणि H1 मध्ये मी राईट करतो फक्त इथे होम. ओके, हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय, झालं एक कंपोनंट. कंपोनंट म्हणजे काय, आपलं पेज, एक पेज झालं. त्यानंतर सेकंड पेज असणार आपलं अबाउट डॉट जेएसएक्स. त्यामध्ये त्याचा कंपोनंट मी राईट करतो. त्यासाठी फंक्शन कंपोनंटला नाव काय देणार, जे फाईल नेम दिलंय तेच मी इथे नाव देतो. ओके, तो कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक H1. त्या H1 मध्ये मी फक्त राईट करतो इथे जस्ट अबाउट आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय, अबाउट. त्यानंतर अजून एक मी पेज बनवतो. त्यासाठी त्याला नाव देतो इथे मी ब्लॉक डॉट, ब्लॉकचं बी कॅपिटल डॉट जेएसएक्स, जेएसएक्स, आणि त्यामध्ये त्याचा कंपोनंट फंक्शन कंपोनंटला नाव काय देणार, ब्लॉक रिटर्न, त्यामधून आपण रिटर्न करू एक H1. त्याला नाव देऊ आपण इथे ब्लॉक. हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा. त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव काय, ब्लॉक. त्यानंतर अजून एक मी बनवतो, जसं की त्याला नाव देऊ आपण इथे कॉन्टॅक्ट डॉट जेएसएक्स, जेएसएक्स, आणि त्याचं एक राहणार इथे फंक्शन कॉन्टॅक्ट, आणि तो फंक्शन रिटर्न करणार आपल्यासाठी एक छोटासा H1. H1 मध्ये मी राईट करतो कॉन्टॅक्ट, आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा आहे. एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय, कॉन्टॅक्ट. झालं एवढं पक्का. मग जे काय आपले हे पेज आहे ते पेज आपल्याला काय करायचे की आउटपुट पेजला शो करायचे. कुठे शो करायचे आपल्याला, आउटपुट पेजला. मग त्यासाठी मी काय करतो, ऍप डॉट जेएसएस मध्ये आलो आणि इथे मी काय करणार, ते टॅग राईट करणार. जसं की मी इथे आलो, त्याला होम टॅग असं मी राईट केलं, तर मला इथे सजेशन आलं इथे. जसं मी याच्यावर क्लिक केलं तर तो कंपोनंट काय झाला इथे इम्पोर्ट झाला. जसं मी कंपोनंट बोललो की काय म्हणायचं त्याला, आपलं पेज. कंपोनंटला काय केलं मी इथे इम्पोर्ट केलं, आणि त्याचा एक सेल्फ क्लोजिंग मी टॅग इथे राईट केला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे कोणतं पेज शो झालं, होम झालं. त्याच नंतर आपल्याला कोणतं करायचं इथे आता, जसं मी इथे अबाउट राईट केलं तर मला सजेशन आलं, एंटर केलं, ऑटोमॅटिकली अबाउट पेज काय झालं इथे इम्पोर्ट झालं. त्याचा सेल्फ क्लोजिंग टॅग राईट केला, आला अबाउट. त्या प्रकारे मी बाकीचे कंपोनंट पण राईट करतो, जसं की ब्लॉक आलं, सजेशन, सेल्फ क्लोजिंग टॅग. त्यानंतर लास्ट कोणता आहे आपला, कॉन्टॅक्ट, त्याला पण केलं इम्पोर्ट क्लोज. झाले चारही कंपोनंट इम्पोर्ट इथे, आणि आउटपुट पेजला आपल्याला चारही पेज काय झाले तिथे शो झाले. मग आता आपल्याला काय करायची, जसा युजर एखादा स्लॅश वर असेल तर होम पेज शो करायची, एखादा युजर स्लॅश अबाउटला गेला तर अबाउट पेज शो करायची. त्यासाठी आपल्याला एका पॅकेजची गरज आहे. तर ते पॅकेज मला ऑनलाईन मेंबर फास्ट मध्ये सांगतील. कोणतं पॅकेज आहे ऑनलाईन मेंबर, कोणीतरी सांगा फास्ट मध्ये. अरे तुम्हाला माहितीये ना, ऑनलाईन पाहावं लागेल ना आपल्याला, नाही तर चाललंय म्हणून चाललंय असं नको. ऑनलाईन मेंबर सांगा बरं, कोणत्या पॅकेजची गरज आहे आपल्याला. ठीक आहे, अनिकेतने सांगितले गुड. अनिकेत, npm i react route doc. मग त्या पॅकेजला इन्स्टॉल करण्यासाठी मी कुठे आलो, सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल सी, वाय बटनावर क्लिक केलं, स्क्रीनला क्लिअर करतो, आणि इथे कमांड टाकतो npm i react dash राउटर, आणि इथे डॉक एंटर केलं तर ते पॅकेज काय झालंय आपल्याला इथे ऍड झाले आपल्या प्रोजेक्ट मध्ये. इथं स्क्रीनला क्लिअर करतो, आपला प्रोजेक्ट रन करतो, झाला. आउटपुट पेजला आलो, ठीक आहे. इथे आपण पॅकेज इन्स्टॉल केले, त्या पॅकेजची गरज आहे आपल्याला, त्यामुळे मी इथे करतो इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करणार आपण, त्यामधून काहीतरी करणार आहे. फ्रॉम कुठून, रिॲक्ट राऊट डॉम, पक्का. त्यामध्ये आपल्याला 3 कंपोनंट भेटतात, म्हणजे 3 टॅग भेटतात. पहिला टॅग कोणता,
ब्राउझर राउटर. तो काय करायचा, जिथे आपण हा एम्प्टी टॅग राईट केला तिथे कोणता टॅग असणार, ब्राउझर राउटर. समजलं एवढं? अरे बस लय झालं. इथे मी त्या टॅगला राईट करतो, एम्प्टी टॅगचे जा केले, त्याचा एंड कुठे असणार, त्या सगळ्यांच्या झालं इथे. त्यानंतर आपल्याला आता रस्ते सेट करायचे. काय सेट करायचे आपल्याला, रस्ते. रस्ते म्हणजे कोणत्या रस्त्याने कुठे जायचं, त्यासाठी आपल्याला कोणत्या टॅगची गरज आहे, रूट. कोणत्या, रूट टॅगची गरज आहे. घेतला रूट टॅग आणि इथे मी सांगतो आता, रूट टॅग आमचा एक रस्ता असणार आहे, त्या रस्त्याचा पाथ असणार आहे स्लॅश. जसा स्लॅश आला तर एलिमेंट कोणता दाखवायचा, तर कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची कोणता एलिमेंट, होम एलिमेंट. आणि सेल्फ क्लोजिंग टॅग राईट करायचा त्याचा, आणि त्या कंपोनंटचा आपल्याला त्या टॅगचा करायचा इथे एंड केला. त्याच प्रकारे अजून एक असणार, स्लॅश अबाउट आला तर त्या युजरला कोणता कंपोनंट दाखवायची, अबाउट. ठीक आहे. त्यानंतर एखादा युजर स्लॅश ब्लॉगला आला तर त्याला कोणता कंपोनंट दाखवायची, कंपोनंट म्हणजे आपला पेज. एवढं ध्यानात ठेवा. त्यानंतर स्लॅश कॉन्टॅक्टला एखादा युजर आला तर त्याला कोणतं कंपोनंट शो करायचा, कॉन्टॅक्ट. झालं एवढं. म्हणजे आपण हे रस्ते सेट केले ते काय करायचे, एका टॅगच्या आतमध्ये राईट करायचं. कोणता टॅग आहे तो, राऊट्स नावाचा टॅग. कोणता, राउटर नाही, राऊट्स. आणि त्या टॅगच्या आतमध्ये आपले सगळे काय असणार आहेत, रस्ते असणार. जसं की मी इथे टॅग राईट करतो तो एंड केला, आणि त्याच्या आतमध्ये सगळे आपले काय असणार इथे, रस्ते. झालं एवढा फंडा. आउटपुट पेजला आलं, एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला होम पेज दिसतं. मी इथे राईट केलं स्लॅश अबाउट तर कुठे आलो, अबाउट. इथे मी राईट केलं स्लॅश ब्लॉग, कुठे आलो, ब्लॉगला. इथे मी राईट केलं स्लॅश कॉन्टॅक्ट, कुठे आलो, आलो इथे पक्का. ठीक. आता मला काय करायची की अबाउट होम पेजची मला डिझाईन राईट करायची. काय करायची मला, डिझाईन. मी काय करणार माहितीये का, माझ्याकडे एक AI टूल आहे. कोणतं, तुम्हाला कोणतं माहिती, ठीक आहे. मी ॲज अ कॉपी करतो याला. काय केलं मी, ते कॉपी केलं. काय केलं याला, कॉपी. आणि इथे मी सांगतो सर्च करतो, चॅट जीपीटी नाही, तुम्हाला चॅट जीपीटी सारखं अजून एक AI टूल सांगतो, डीपसीक AI. काय नाव आहे त्याचं, डीपसीक. ह्याच्यावालं स्टार्ट नाव केलं मी इथे, आणि याला मी तो कोड होता तो कोड पेस्ट केला. त्याला मी सांगतो क्रिएट UI UX, म्हणजे युजर इंटरफेस डिझाईन असतं शॉर्टकट. ओके, इन HTML अँड कोणती आपल्याला, काय झालं, टेलवाईन CS. ठीक आहे. मी ते फक्त यूज सांगेन, ते एवढं सांगितलं. अरे तुमच्या भाषेत मोठा प्रॉम्प्ट दिला मस्त डिझाईन करेल, किंवा छोटा प्रॉम्प्ट दिला छोटी डिझाईन. फक्त डिझाईनला लय भारी बेस्ट आहे हे. अरे तुम्ही तर यूज तर करा एकदा, केलं यूज पक्का. अरे तुम्हाला माहिती आहे. अरे नेक्स्ट टाइम, नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून तुम्हाला सांगेल. ठीक आहे, भरपूर सारे आहेत, कसं यूज करायचं ते पण सांगा. जस्ट असं यूज नाही करत, एक डेव्हलपर असं कॉपी पेस्ट कोड नाही करत. ठीक आहे, तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे, प्रॉम्प्ट पण नाही. एखादा डेव्हलपर असतो तो वेगळ्या टाईपनी AI टूल यूज करतो, ते पण सांगेन तुम्हाला. पण आता नाही, तुम्ही आता सध्या शिकता. आता सांगितलं तर तुम्ही तिकडेच पळता. तुम्ही म्हणता क्रॉप शिकायची गरज नाही, फंक्शन शिकायची गरज नाही, डायरेक्ट आम्ही AI यूज करणार. कंपनीवाले म्हणते अरे देतोय का नाही कोड आपल्याला, लई मोठी डिझाईन देणारे वाटतात है ना. तोपर्यंत आपण ऑनलाईन मध्ये डिस्कस. फक्त मला रिॲक्ट राऊट डॉम कुणाला माहितीये, अनिकेताच माहितीये, बाकीचे का माहित नाही बरं. याचा अर्थ प्रॅक्टिस करत नाही, स्टडी करत नाही, ॲज अ फक्त लेक्चर जॉईन करतात. मला असा डाऊट येतो की लेक्चर जॉईन करून ते साईटला जातात, है ना. पक्का तेच आहे. ग्रुपवर आपण फोटो चेक करायचे, किती आले, 1 2 3, आणि ऑनलाईन मध्ये जॉईन किती,
ठीक आहे, ऑफलाईनचे आपण फोटो घेत नाही जास्त, कारण त्यांचे मी चेक करतो. ठीक आहे, ऍज तुम्ही स्वतःला फसवतात. इथे कोड आपल्यासाठी राईट केलाय. ठीक आहे, राईट होऊन देऊ आपण. तुम्हाला मी काय बोललो होतो, जी वेबसाईट बनवायची तिथे तुम्ही एआय यूज करू शकता. अरे बस कर, आहे की नाही. ठीक आहे, आपल्यासाठी नोट करतोय तो भरपूर सारा कोड. काय राईट केले आपण चेक करायचं एकदा. काय झालं आउटपुट दाखवतं, पण आपल्याला नाही करायचं. अरे HTML मध्ये कोड दिलाय त्याने. ठीक आहे, ऍज अ मी कॉपी पेस्ट करतो फक्त. HTML मध्ये दिला असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. ऍज अ कॉपी पेस्ट करतो, त्यामधून मी फक्त काय करतो, बॉडी टॅग रिमूव्ह केला. ओके, अरे त्याने घोळ केला आहे ना. ठीक आहे, आउटपुट बघायचं का एकदा. अरे एरर नाही भरलाय सगळं. ठीक आहे, त्याला सांगायचं राहिलं की रिॲक्ट मध्ये आम्हाला कोड दे. त्याने आपल्याला HTML आणि CSS मध्ये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा डिझाईन कशी देतोय बघा. साईटला आपण इथे डिझाईन बघू शकतो. कशी बनवली डिझाईन, एका छोट्याशा प्रॉम्प्ट मध्ये. ओके, इथे बोला तुम्ही इन रिॲक्ट जेएस, तर आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये तो कोड दिला. ओके, इथून तुम्ही डिझाईन करू शकता. याला समजतंय ना. आता ह्याने दिलाय डबल कोड राईट करायला आलाय. ओके, ऍज अ तुम्ही कॉपी पेस्ट करू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे की आता तुम्हाला कॉन्टॅक्ट वरून होम पेजला जायचं, तर त्यासाठी काय करणार, सिंपल तुम्ही कॉन्टॅक्ट पेज मध्ये येणार. आणि तुम्हाला माहिती आहे जिथे आपण अँकर टॅग यूज करतो तिथे कोणता टॅग यूज करायचा, लिंक टॅग यूज करायचा. कोणता, लिंक. एंटर केलं, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झाला. इथे झाला. त्या लिंक टॅग मध्ये आपण काय सांगतो, टू मध्ये सांगतो. टू की जायचं कुठे आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगा किंवा डबल कोड मध्ये सांगा, जायचं कुठे, स्लॅश. आणि त्याला मी नाव देतो हो. इथे दिलं मी हो. त्यानंतर इथे मी देतो अबाउट, इथे देतो मी ब्लॉग, आणि इथे मी देतो आता कॉन्टॅक्ट. आणि त्यांच्या पाथ मध्ये सांगतो कुठे जायचं, स्लॅश अबाउट. इथे जायचं स्लॅश ब्लॉग, इथे जायचं स्लॅश कॉन्टॅक्ट. ओके, आउटपुट पेजला आलं. रिफ्रेश केलं तर इथे आपल्याला बटन शो झाले, की डायरेक्टली H1 मध्ये झाले. ठीक आहे, आपण त्याला डिझाईन वगैरे करून देऊ शकतो. होमवर क्लिक केलं, कुठे आलो मी, आणि हे सगळे बटन कुठे टाकायचे, फक्त सगळ्या पेज मध्ये टाका, अबाउट मध्ये टाका, कॉन्टॅक्ट मध्ये टाका, सगळीकडे टाका. फक्त लिंक टॅगला इथे सगळे इम्पोर्ट करायला. झाला इथे इम्पोर्ट. समजतंय पक्का. आणि तुम्ही हे राईट केलेत ना लिंक टॅग, तुमचा जो नावबार असेल, नावबार मध्ये जो अँकर टॅग असेल, त्या अँकर टॅगच्या जागी तुम्ही काय राईट करणार, लिंक टॅग. झाली तुमची वेबसाईट. जसं की आपल्याला त्या डिप्सिकनी दिली का नाही मी चेक करतो. आय थिंक रन होईल का नाही मला त्याचीच गॅरंटी नाही. ठीक आहे, AI वर विश्वासच नाही मला. जे पाहिजे ते देत नाही, दिले तिथे. ठीक आहे, झाली आपली इथे वेबसाईट. आलंय आपलं एक होम पेज. ठीक आहे, आता मी काय करतो, इथे अबाउट पेज टाकतो. कोणतं, अबाउट. मग त्यासाठी मी होम मध्ये आलो, आणि होम मध्ये जे आपला नावबार आहे, जसं की कुठे नावबार, कुठे नावबार, फ्युचरच्या जागी आपण फाइंड करू त्याला. कुठे कुठे कुठे, इथे आहे इथे. आणि ह्या अँकर टॅगच्या जागी मी इथे राईट करतो एक लिंक टॅग. कोणता, लिंक टॅग. अरे लिंकला. आणि त्या लिंक मध्ये सांगतो अबाउट. आणि इथे टू मध्ये मी देतो, इथे टू, जायचं कुठे तू, स्लॅश अबाउटला, जसं की स्लॅश अबाउट.
आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आलं इथे अबाउट बटन, क्लिक केलं तर कोणत्या पेजला आलो मी, होमवर क्लिक केलं, कुठे आलो, होमवर आलो. ठीक आहे, आता ह्या होमला बटनला पण मी काय करतो इथे चेंज, जिथे अँकर टॅग आहे तिथे मी राईट काय करतो आता इथे लिंक टॅग केला. ओके, आणि इथे 2 मध्ये मी सांगतो कुठे जायचं तू, की क्लिक केल्यानंतर स्लॅश वर जायचं, इथे राईट तो होम, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, होमवर क्लिक केलं तर मी होम पेजवर आलो. अबाउट वर क्लिक केलं, कुठे आलो, अबाउटला. ब्लॉग वर क्लिक केलं, कुठे आलो, ब्लॉग वर आलो. कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं, कुठे आलो, कॉन्टॅक्ट. होमवर क्लिक केलं, कुठे आलो. झाली ना माझी वेबसाईट रिॲक्ट.js मध्ये. फक्त जे बाकीचे पेज राहिले ते तुम्ही बनवा आता. आणि कोणतं AI टूल यूज करणार, डीपसीक करा. ओके, पक्का जमेल.